प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. माधवी बाजारामध्ये स्वतःशीच बोलत बोलत चालत असते आणि ती म्हणते, काहीही झालं तरी मिहीर आणि मिहिकाचं लग्न मी होऊ देणार नाही. त्यावेळी मागून एक गाडी येते आणि त्या गाडीने माधवीचा ॲक्सिडेंट होतो. हे सागर पाहतो. सागर माधवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. इकडे मुक्ता क्लिनिकमध्ये असते. त्यावेळी ती पाहते की सागरचे 6 मिस कॉल तिला आलेले आहेत. ते पाहून तिला खूप काळजी वाटते आणि ती सागरला लगेच फोन करते. सागरने फोन उचलल्याच्या नंतर मुक्ता काळजीने विचारते, काय झालं, तुम्ही 6 मिस कॉल्स दिलेत मला. तर सागर म्हणतो, काही नाही, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. तेवढ्यातच रिसेप्शनिस्ट त्याला विचारते, पेशंटचं नाव काय आहे. तर सागर म्हणतो, माधवी गोखले. हे मुक्ता ऐकते आणि त्याला विचारते, तुम्ही पेशंटचं नाव म्हणून आईचं नाव का घेतलं. सागर, काय झालंय आईला. तर सागर म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई लवकर बऱ्या होतील. तर मुक्ता म्हणते, तुम्ही जर मला काहीच सांगितलं नाही तर मी पॅनिक होईल. भलते सलते विचार येतील माझ्या डोक्यात, काय झालंय आईला. तर सागर सांगतो, मुक्ता, आईचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून तर मुक्ताला धक्काच बसतो. ती खाली बसते आणि ती म्हणते, काय म्हणालात, ॲक्सिडेंट, आईला काय झालंय, किती लागलंय, आई बरी आहे ना. तर सागर म्हणतो, मुक्ता, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही घरी जा, मी आईना घेऊन घरी येतो आणि मी आहे इथे, तुम्ही काळजी करू नका. तर मुक्ता म्हणते, अशी कशी घरी जाईन मी, माझ्या आईचा ॲक्सिडेंट झालाय, मला हॉस्पिटलचं नाव सांगा, मी आत्ता तिथे येते. तर सागर म्हणतो, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही घरी जा, मी आईंना घेऊन हॉस्पिटललाच येतो, मी आईंना घेऊन घरीच येतो. तेव्हा रिसेप्शनिस्ट सागरला सांगते की तुम्हाला डॉक्टर बोलवतायत. तर सागर फोन ठेवून देतो. मुक्ता मात्र खूप पॅनिक झालेली असते. इकडे स्वाती कार्तिकला फोनवर बोलत असते आणि त्याला म्हणते, तुम्ही त्या अवदसेच्या घरी का थांबलात, तुम्हाला त्यांची मदत घ्यायची काय गरज पडली. तर कार्तिक म्हणतो, स्वाती, मी काही इथे कायमचं राहणार आहे का, माझं काहीही देणं घेणं नाही त्या बाईशी. तर स्वाती म्हणते, हो, पण ती बाई या घरात मुळावर उठली आहे हे माहिती आहे ना. तर स्वाती म्हणते, म्हणजे आता तुम्ही त्या सावनीच्या प्लॅन होऊन या घरावर. तर कार्तिक म्हणतो, वेडी आहेस का तू, मला काय तिच्यासारखे गेम प्लॅन करता येतात का. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ आली की गाढवालाही बाप बनवावं लागतं आणि मी तसंच काहीतरी करतोय असं समज. माझी फक्त वेळ चांगली नाही, नाहीतर मला पण हौस नाही इथे या घरी, सावनीच्या घरी थांबण्याची. मला तुझी आणि बाळाची खूप आठवण येते. असं वाटतं की तुम्हाला येऊन भेटावं, तुम्हाला जवळ घ्यावं. तर हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, कार्तिक, मला पण तुमची खूप आठवण येते. तर कार्तिक म्हणतो, मी आजच येऊ का तुला आणि बाळाला भेटायला. तर स्वाती म्हणते, नाही, ज्या घरात तुमचा एवढा अपमान झालाय त्या घरात परत नाही, आपण बाहेर भेटू, मी काहीतरी प्लॅन करते आणि कळवते तुम्हाला लवकरच. कार्तिक तिला काळजी घे म्हणून फोन ठेवतो. इकडे आदित्य घरी आलेला असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. त्यावेळी सावनी त्याला थांबवते आणि विचारते, काय झालंय तुला. पण आधी काही न सांगता रूममध्ये जातो. दुसरीकडे सागरने माधवीला घरी आणलेलं असतं. तर तेथे मुक्ता येते आणि ती आईला उठवत असते. तर सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही स्वतःला सावरा, त्या लगेच रिस्पॉन्स नाही देणार. तर मुक्ता म्हणते, असं कसं नाही देणार, साधी घरात सुई पडली तरी ती वळून बघते आणि माझा एवढा आवाज तिला ऐकू जात नाही का. तर मुक्ताचे बाबा तिला समजावतात. तर मुक्ता विचारते, डॉक्टर काय बोललेत. तर सागर म्हणतो, त्यांनी औषधांचा डोस दिलेला आहे त्यांना, त्या लगेच नाही रिस्पॉन्स करणार. तर मुक्ता म्हणते, मी उठवते ना तिला, मी उठवलं की उठेल ती. तर मुक्ता खूप पॅनिक झालेली असते. मिहीर सुद्धा तेथे येतो आणि विचारतो, मावशीला शुद्ध आली का. तर मिहिका नाही असं सांगते. त्यावेळी मिहीर पाहतो आणि म्हणतो की मावशी त्यांचे बोट हलवत आहेत, म्हणजे बहुतेक त्यांना शुद्ध येत आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप बरं वाटतं. तर माधवी शुद्धीवर येते. तर माधवी विचारते, काय झालं. तर पुरू म्हणतो, किती घोर लावला होतास तू जीवाला माधवी, काय गरज होती तुला खाली जाण्याची, काय सामान आणायचं होतं ते तू मला सांगायचं होतं ना, मी गेलो असतो, आज जर तुला काही झालं असतं तर. असं म्हणतच पुरू रडत असतो. तर माधवी म्हणते, कशाला रडतोयस पुरू, मी आली आहे ना स्वामींच्या कृपेने परत. माधवी म्हणते, सकाळी स्वामींची पूजा नाही झाली आणि आरती पण लाव आणि अंगारा लाव. मिहीर औषधं घेऊन आलेला असतो. तो ती औषधं पुरूकडे देतो. तर सागर सगळ्यांना घेऊन बाहेर येतो. इकडे सागरचे आई बाबा असतात. तर सागरच्या बाबांना माधवीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आलेला असतो. तेव्हा तेथे कार्तिक येतो आणि बापू असं म्हणतो. बापू त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, तू येथे कशाला आलास, तू तर जेलमध्ये होतास ना. तर कार्तिक त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, मला जामीन मिळालाय. तर बापू म्हणतात, म्हणजे नवीन बकरा शोधला म्हणायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, तुम्ही निघा इथून. तर कार्तिक हात जोडत त्यांना म्हणतो, मला स्वातीला आणि बाळाला एकदा भेटायचं आहे. तर बापू लगेच म्हणतात, तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही, तुम्ही स्वातीला नाही भेटू शकत आणि लगेच निघा इथून.
नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. कार्तिक मात्र तिथून जात नसतो तर बापू सागरला फोन करतात आणि म्हणतात तू लवकर घरी ये, इथे कार्तिक आला आहे. सागर तेथे येतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. तर कार्तिक म्हणतो मला फक्त एकदा स्वातीला आणि बाळाला भेटू दे. तर सागर म्हणतो तुला जेलमध्ये टाकलं तरी परत सुटून इथेच आलास अपमान करून घ्यायला. तू कितीही वेळा आलास तरी स्वातीच्या आयुष्यात मी तुला परत येऊ देणार नाही. त्याला म्हणतो निघ, नाही तर मी तुला धक्के मारून बाहेर काढेन. त्यावेळी स्वाती तेथे येते तर कार्तिक स्वातीला म्हणतो स्वाती हे मला तुला भेटू देत नाहीयेत, आय लव्ह यू स्वाती. तर स्वाती म्हणते एक मिनिट भाई आणि कार्तिकला विचारते तुम्ही येथे का आलात, आतापर्यंत जे काही घडलं ते काय कमी नव्हतं का. तर कार्तिक म्हणतो हे काय बोलतेय स्वाती. तर स्वाती म्हणते तुमच्यासारख्या नालायक माणसाचं तोंडही बघायचं नाही मला. माझ्याशी आणि माझ्या मुलीशी तुमचा काहीही संबंध नाही, निघून जा तुम्ही इथून. तर सागर त्याला तिथून घालवून देतो. सागर स्वातीला म्हणतो तुला हे सगळं करताना खूप त्रास झाला असेल, पण हे सगळं तुझ्या भल्यासाठीच आहे. तर स्वाती तिथून निघून जाते. इकडे मिहिका विचार करत बसलेली असते. त्यावेळी तेथे पुरू येतो आणि तिला विचारतो तू माधवीला सगळी औषधं दिली आहेस का. तर मिहिका हो म्हणते. तर पुरू म्हणतो मला माहिती आहे बाळा, तू अशी गप्प गप्प का आहेस. नको काळजी करू, माधवीला जरा बरं वाटायला लागलं की मी बोलतो तिच्याशी. तर मिहिका म्हणते मग ताई पण मला हेच म्हणाली आणि सागर जिजू सुद्धा मिहिरला हेच म्हणत आहेत. पण तुला खरंच असं वाटतंय का की मावशी ऐकेल. तर पुरू म्हणतो आपण समजावण्याचं काम करायचं, नाहीतर माधवी म्हणते तसं स्वामींवरती सोडून द्यायचं, होईल सगळं नीट. तर मिहिका म्हणते मला मान्य आहे की मिहिरने आपल्यापासून गोष्टी लपवल्या, तो चुकला. पण कालपर्यंत चांगला असलेला मुलगा फक्त सावनीचा भाऊ आहे म्हणून आजपासून चुकीचा कसा होऊ शकतो. तर पुरू म्हणतो तुझं बरोबर आहे, मला सुद्धा मिहिर कधीच वाईट वृत्तीचा वाटला नाही. पण थोडा आमच्या बाजूने सुद्धा विचार कर, तुझे आई बाबा येथे नाहीत, तुझी सगळी जबाबदारी आमच्यावर आहे. आणि लग्न ही काय साधीसुधी गोष्ट नसते, तर संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. त्याचंच दडपण आहे माधवीवर. आणि ती सावनी कशी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिचे सध्या मिहिरशी संबंध तुटलेले आहेत किंवा मिहिरने तिच्याशी संबंध तोडलेले आहेत, या गोष्टीचाच राग असेल तिच्या मनात. आणि तू जर त्याची बायको होणार असशील तर ती तुला त्रास द्यायला कमी नाही करणार. त्यातून तू मुक्ताची बहीण आहे, सागर तुझा जिजू आहे, ही कारणं सुद्धा खूप आहेत तुला त्रास देण्यासाठी. आणि याचंच दडपण घेतलंय तुझ्या मावशीने. पण होईल सगळं नीट. तिला थोडं बरं वाटल्याच्या नंतर मी बोलतो तिच्याशी. आणि प्रेम कहाणीमध्ये जर ट्विस्ट नसेल तर ती सुपरहिट कशी होईल, असं म्हणून दोघे थोडेसे हसायला लागतात. इकडे स्वाती रूममध्ये येते. तिचा आणि कार्तिकचा तो प्लॅन असतो की कार्तिक घरी येणार आणि स्वाती त्याच्याशी बोलणार नाही. कार्तिकचं असं म्हणणं असतं की सगळ्यासमोर स्वाती जर त्याच्याशी असं वागली तर तिच्या घरच्यांचा तिच्यावर जास्त विश्वास बसेल. स्वाती नंतर स्वतःशीच म्हणते हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे काय माहिती. सागर मुक्ताच्या घरी येतो तेव्हा मुक्ता त्याला विचारते सगळं ठीक आहे ना, काय झालं घरी. तर सागर तिला सांगतो की तो कार्तिक आला होता आणि स्वातीला भेटायचं म्हणत होता, त्याला कोणीतरी जामीन दिलाय. तर मुक्ता म्हणते अशा लोकांना मदत करायला लोक पुढे लगेच येतात. तर सागर म्हणतो मी पाहतो त्याचं कोणी जामीन केला आहे ते, त्याला समोर बघितलं की असं वाटतं की त्याला मारावं. तर मुक्ता म्हणते पण आपण यातलं काहीही करू शकत नाही आणि असं काही केलं आपण तर लगेच स्वातीताई आणि आई काय म्हणतील, त्यांच्यासाठी तर तो देव माणूस आहे. तर सागर म्हणतो आई तर जिथे नाही तिथे भोळी होते आणि आज स्वातीनेच त्याला सांगितलं की तिला त्याचं तोंड बघायचं नाही. बरं झालं स्वातीला कळालं की चूक तिच्याच नवऱ्याची आहे. तर मुक्ता नंतर म्हणते की सागर पण हा जो कोणी माणूस आहे ना त्याला आपण सोडायचं नाही. माझ्या आईला असं रस्त्यावर टाकून तो गेला, त्याने जर हॉस्पिटलमध्ये पण नेलं असतं तर आपण समजून घेतलं असतं, पण त्याने तसं काहीच केलं नाही. माणुसकी नावाची गोष्टच उरली नाही. मी आईला अंगारा लावून येते, तिला खूप त्रास होतोय असं म्हणून मुक्ता तेथून निघून जाते. तर सागर या सगळ्या गोष्टीचा तपास करण्याचा प्रयत्न करतो आणि मनातल्या मनात विचार करतो मुक्ता तुमचं बरोबर आहे आणि त्या माणसाला शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत मुक्ता सागरला म्हणते आईची ही जी कोणी अवस्था केली आहे ना त्याला आपण सोडायचं नाही, त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसरीकडे आदित्य सागरला सांगतो की मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट माझ्याकडून झाला आहे. आणि इकडे मुक्ता तिच्या आईला म्हणत असते आई तू काळजी करू नकोस, सागर त्या माणसाला नक्की बेड्या ठोकायला लावतील. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.